नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की पोर्ले गावामध्ये मसाई कोल्ड्रिंक्स हाऊस सुरू आहे आणि यांच्याकडे आपल्याला लस्सी, फालुदा, दूध कोल्ड ड्रिंक्स, कॅडबी, कॉकटेल, कोल्ड कॉफी, श्रीखंड, आम्रखंड आणि बासुंदी, मँगो मस्तानी, सोडा फ्लेवर मँगो शेक आणि चॉकलेट शेक. पोर्ले गावामधील बँक ऑफ इंडिया समोर गारगार राईस. बोल की. पाण्या कुठे लय दिवस दिसलेला नाही खोळ्याला आवडायच्या. काय माहित नाही बा, कुठे गेले काय माहित. अभ्या चौदा वायम करते. अरे मजा वाटते का, लय भारी वाटते. तर मी पण अरे पण या इकडे काय करायला निघाला इकडे. बोल की बाबा. अरे काय मित्रांच्या काय गाठी बिट्टी काय घ्यायची 4-5 दिवस झालं भेटलेला बी नाही मला. काय पुरगी बिरगी लागल्या काय. नाही 4 दिवस झाले लय बुक्का पडलाय मरदा. कसला रे. काम मरदा, बोंबा बोंब सगळी. होय काय. मेंबरचं एका फरशी बसवायचं काम चालू आहे. कुणाचं रे. गिलावे चालू आहे रे. कुणाचं. ते इथले ह्याचं कास्ताचं रे. हा ते होय. कोणावर जातेस का मला. दीपक लोक रे बाई आपला. अरे तिच्याकडे जातीस का रे. काय नाही ते जरासं वागणं जरा बोलबन नाही रे. वेगळंच आहे ते. तुम्हाला काय काय मिळाले का. नाही काय नाही असू दे सोड. व्यसनी माणूस आहे रे तो, कशाला त्याच्याला हे करायला लागलं. व्यसनी आहे सोड, पण पेमेंट वगैरे चांगलं देते मला. बरं बरं जा मग. चालतं येऊ का. चालतं. पण या काय 4-5 दिवस झाला आपल्याकडे फिरायलाच नाही बघ. होय रे पोव्या. काय म्हणली. आता पण येत नाही आपल्याकडे खोळ्या. आता दिप्यासंगड कामावून येऊन सुद्धा आपल्याकडे येत नाही. कामावून जरी लवकर आलं की अरे 12 वाजेपर्यंत बाहेर असते दिप्यासंगड. मला काही माहितच नाही यातलं रे. दुसरं काय नाही रे परव्या, दिप्या व्यसनी माणूस आहे का. दिप्या जरी आता दिसणे असले का नाही, पण हे आपलं चांगलंच आहे बघ. काय राजेश शिंगाडे राजा आणि सागरेंनी मला काय सगळं बोंबा त्या राजाला घेऊन नका. कोपरं फोडत नाही मरता काय असं असतं मरता येईल बघ. हे कर की जरा सिमेंट असली सगळी संडासाचीच कामं घेतात तुम्ही. अहो रोहित पाटील साहेबांची कामं आपल्या काय करणार. बोंबा बोंबा तरी नसेल तुम्हाला कामावर घेतलं जा. बोंबा बोंब लॉकडाऊन पासून काय घरातच आहे. अरे तुला मध्ये म्हटलं नव्हतं कामाला मार मारता काय मार माणसं कमी आहेत कामाला येत मरता आणि काय. नाही आता दररोज येणार मी तुमच्या संघच येणार. तुमचा राईट हँडच मी. चालतं जाऊ दे. अरे एका वर्षात तुला भावा काम धंदा शिकवतो. बरं बरं. ए छान लावड्या पाट्या इकडे त्या आमचं ते जुनं ओंकार कुठं आहे बघ. ओंकार येऊन केव माझं ना ते पण ऍल्युमिनियम घे आणि मशीन लाव. मशीन कटिंग करायला लागते. ते कशाला काय बॉक्स दुखतं डीजीबी काय. नाही हे बघ कटिंगचा तंबाखू जरा म्हण रे. तसलं काय येत नाही मला. हा ते माझं खाण्या सिमेंट मध्ये ठीक आहे. तंबाखू मुळे आणि ते सागर जरा चुना दे रे. मिक्सरला लावायचे. आवड मरता काय जायला काम झालेलं नाही काय लाईट नाही मरता काय कापा सगळी. जो माणूस तंबाखू सोडू शकतो तो कोणाला पण सोडू शकतो. मला नाही म्हणायचं तुझी गर्लफ्रेंड. बस बस काय. बस त्याने काय होतंय. तंबाखूला कसं होतंय साफ एकदम एक नंबर हो. साप येतोय. साफ रे. आणि मरता ते खाली माझा इंटरेस्ट येत नाही रे. कट्टाळा जातोय रे माणूस. कसं चहा प्यायल्यावर कसं माणसाला कट्टाळा जातोय तसं तंबाखू खाली कट्टाळा जातोय. काय काय जणांना सकाळी ऑफिसला जाताना. ऑफिसला म्हणजे ऑफिसला रे 2 नंबरला रे. अरे पण्या मरता तू माझ्या डायरेक्ट लय हुशार होणार पण्या तू. लय लय लय. हॅलो. हा ठीक आहे येतो की. आज संध्याकाळी येतो मॅडम. ओकेच. आणि आम्ही जर आपल्याला या सांगितले आज संध्याकाळी आपल्याला जायला कामाचं पास करूया. जाऊया चल तू आवर. सपनों में आना हमको सताना ए आदत तुम
पण या मॅडमचा फोन आलता आपल्याला काल. गेलो मॅडमकडे मरदा. काय मॅडमने माझं डोसके हँग केलं मरदा. काय केलं तिनं? पेमेंट मला दिलं नाही. लय गंडवलं आपल्याला कामात तिनं. डोसके हँग झाले. काय सांगायला बोलवलं ना तुम्हाला? गेलो आपण केवढा आनंद झाला आपल्याला. होय, तुमचा आनंद तर गगनात मावत नव्हता की. तू जरा घे. मग आता शुक्रवारच्या पेमेंटचं कसं? तुला पेमेंट इथं डोसकं झाले क्रॅक जरा घेतो. त्याशिवाय आपण सुरळीत होणार नाही. बरं काय मी असलं काही घेत नाही दादा. अरे पगार पाहिजे का नको. आता हे घेतल्याशिवाय डेअरिंग होणार नाही. आता जायचं मॅडम कडे परत. हो नाही असलं काही घेत नाही मी. जरा घे रे. अहो असलं काही घेत नाही दीपकदा मी. हे घेत. अहो दीपकदा गप्प असलं काही घेत नाही मी. अहो दीपकदा चेष्टा करू नका. दीपकदा असलं काही घेत नाही मी. अहो दीपकदा घेत नाही मी असलं काय. दीपकदा घे लोक. अहो दीपकदा गवस असलं काही घेत नाही मी. तुला पगार पाहिजे नको. अहो ऐका की जरा. का जरा घे जरा. सपली मारदा किती पेलोय बघ. सगळ्या सपल्या. आईला ह्याच्यावर झाले पाहिजे. एकान चिकण्यावर आरोग्यवन झालं त्याच्या आईला पोर. अरे दीपकदा असलं काही घेत नाही मी. अरे हे काय पहिल्यांदाच प्यायला आले ते काय. घे द्याल जरा. काळ्या पिढी ओढ रे. काळ्या पिढी ओढ की जरा. हे मरदा हे घे पैसे घे. नवीन 4 क्वार्टर घेऊन जा. नवीन 4 बाटल्या घेऊन जा. आपल्याकडे कुठं मरदा काय नाही. सुसून झाले का दिसून झाले. अरे सपल्या मरदा बाटल्या सगळ्या. दारू खतम. दीपकदा वेट मी दारू घेऊन येतो 4 बाटली. घेऊन येजा. थांबलोय मी. दीपकदा तुम्ही आलोच. मी आलो. ए म्हातारे काय करते तिथं? दारू कशाला उन्हात आणायचं पितात. घरात जाऊन का झोप जा. बस जा. जिंदगी झंडवा. आई बाबाने ह्याच्यासाठी कष्ट करून मला लहानाची मुठ्ठी केली. म्हणून दारू पण इच्छा सवय. जरा मुकऱ्या करून जरा आई बाबाची शिका ठेवा. चार बॉटल दरोजचा का मेरा रोज का ना मुझको कोई रोके ना मुझे कोई चारेगा घर में. क्या दुनिया झोल आहे झोल. अरे ये परत आहे. ए पाने तू दारू प्यालास का नाही. पाने तुमच्या पप्पाला नाव सांगणार मी. काल चेन्नई जिंकली की रे. होय काय? होय. अरे कोलकाताला का काल विषय संपला. पायरी येऊन हारली. यंदा IPL चा किताब मुंबईच घेणार बघ. त्यांना ओढायचं. पंजाब जिंकणार. होय पंजाब जिंकणार. बल्ले बल्ले ओनली मुंबईच जिंकणार सांगतोय तुला. पर्या म्हणते ते बरोबर आहे. ओनली मुंबई. कुणाकडे नाही मुंबई. कुणाकडे नाही. वय तू कुणाकडे नाहीस. मला काय माहित नाही कोणाकडे आहे. अरे तिथं पणादा पडली दारू पिऊन मळावर. होय परव्या तुला सांगाल तू की नाही
पाण्याची काय लक्षणं का बरोबर दिसत नव्हती. बरोबर चला आहे. लवकर. ए, ऐक घरात त्यांच्या अजिबात सांगू नको काय. लवकर ये, लवकर ये, लवकर ये. तुला किती वेळा सांगितलंय त्याच्या नादाला लाभून जाऊ नकोस म्हणून. हा? गप्रे कशा थांब ना रे, तू त्याला दाखवतोच. अरे गप 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 परवा गप गप असू दे गप. असू दे का असू दे यायला. गप्रे. इकडे येऊन पडले घरात. अरे काय त्याची चाललंय काय चुकी आहे त्याच्या? सांग, त्याची काय चुकी आहे सांग. ए गप रे गप. तुला का सांगावी तेव्हा दे. त्याला परव्याला का किती वेळा सांगाल तुम्ही दिप्याकडे जाऊ नकोस. बघ की तर काय ऐकते काय ते. ए गप. त्या माणसाची चुकी आहे, त्यानं का पाजली आपल्या मित्राला दारू. दीपक दादाच्या घरला गेलो तुम्ही ए, का कोणास मला दारू पाजली त्यानं. जरा सुधर की बाबा, कितीदा मी तुला सांगू. आणि तसल्यांच्या नादाला बी लागत जाऊ नकोस तू. दाद्या सुधर बाबा. मी तुला लय तर सांगितलं, आमचा तो चुलता माहितीये का नाही तुला ती स्टोरी. होय दारू पिऊन कसं ते हे करत दारू होतं. प्यायचं, गटरा बिटरात पडायचं, त्याला कोण दाखवत ही करायला लायकीच नव्हती त्याची. असं काय काय होत. अरे दारू पिल्याने या समाजात किंमत नाही रे. किंमत नाही रे. कोण हे कोण तुझ्याकडे दुर्लक्ष करणार दारू जर प्यायला लागलास तर तू. अरे बारक तुला इंगलार बी नाही तो. बारक पोरग जाताना तुला दारू द्या म्हणतील. लकवा मारायला चुलत्याला माहिती आहे नव्हता. 4 महिने पडून होता, नंतर तो आणि मेला. त्याची संगत सोड आता. दुसरीकडे माप ढिगाने काम आहेत आपल्याकडे. किती रडलेलं माहितीये, त्यांची बायका पोरं किती रडलेलीच माहितीये का. पोरं एवढी एवढीच होती 2-3 वर्षाची. अरे संगतीचा परिणाम आहे रे. त्याची तुला सांगाल संगत सोडली तुम्ही. तरच तुझं आयुष्य चांगलं बघ. आई वडील बघलंच का आता, का भीक मागायला आले ते, कसं खायला आले माहितीये का. म्हातारपणी असं त्यांना हे आले. मला वाटलं नव्हतं पण आता असं वागशील. आणि वागू बी नकोस इथनं पुढं. प्लीज वागू नकोस बाबा प्लीज. तुला जरा मनाला तुला लागतंय काय का तर बघ. मदत लागली तर आम्हाला फोन कर. होय सांग, पण दारू पिऊ नकोस. दारू वाटलं तर तेवढ्या दारूला हात सुद्धा लावू नकोस तू. अरे पण अरे 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 आजपासून या पण्यानं दारू सोडली तुमच्यासाठी. आजपासून दारूचं तोंड पण बघणार नाही. दारू छोडो, गुटखा छोडो, छोडो पीना सिगारेट. राम मंडळी, आम्ही आता जो व्हिडिओ केलाय आणि युट्यूबला आमचा जो व्हिडिओ आलाय त्यात आम्ही कोणी व्यसनी नाही आहे. तर आमचे सांगण्याचा एकच उद्दिष्ट आहे की समाजाला की तुम्ही गुटखा, लगान स्टार, तंबाखू, दारू वगैरे पिता किंवा संगती गुण हा करू नका. आणि ह्याच्यामुळे काय होतं, दारू वगैरे प्यायल्यामुळं परपंचाची वाट लागत्या, पोरं बी व्यसनी होतात. तर आमचं म्हणणं आहे की हे तुम्ही करू नका. मंडळी, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि घंटी वाजवा.